कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मी अधिपतीला भेटून येतो। ओंक्या, निघा तुम्ही दोघं। आता लई चिडचिड झाली, निघा तुम्ही। आणि हो, आमच्या सुनबाईंना तुम्ही जी काही मदत केली, बजाला इथे धरून आणला, त्याबद्दल थँक्यू। बरं काय, या फॅमिलीसाठी तुम्ही जे काय करताय ते ही फॅमिली कधीच विसरणार नाही। अक्षरा, ए बाळा, तू त्याचं बोलणं मनावर नको घेऊ। मूर्ख आहे तो। मूर्ख नाही, नाही मूर्ख नाहीत ते। ए, तू मध्ये बोल नका। तुम्ही मध्ये पडू नका, जावा आता आराम करा। धनाजी, धनाजी, मी आणला आत। मालक, बाबा जा तुम्ही, आराम करा। नाही बाळा, मी थांबतो इथे तुझ्याजवळ, मला राहू दे इथे। जा तुम्ही। धनाजी, अक्षरा बाळा, मी तुझ्या बरोबर आहे। हा, मी आहे वर, तुझ्या बरोबर आहे। मी आहे तिच्या बरोबर। सुनबाई, असं नाही करायचं कधी। बघितलं, चिडवलत ना हो आमच्या पोराला। विनाकारण डोसक्यात राग घालून गेले ती। कशापायी करताय असं? सुनबाई, एक गोष्ट ध्यानात ठेवा, लोकांसाठी खणलेल्या खड्ड्यात माणूस स्वतःच पडतोय। आणि तुम्ही तर आता छोटा मोठा खड्डा नाही, मोठं भागदाडच खोदलंय। सुनबाई, बाईचं काम असतंय फॅमिलीला धरून ठेवणं, जोडून ठेवणं। फॅमिली तोडली की माणसं बी तुटत्यात। बघितलं ना मग आता कसे बोलले तुमच्याशी अधिपती ते? हा, आमच्यामध्ये भांडण झालं म्हणून तुम्ही जिंकलात असं समजू नका मॅडम। हे घर माझं आहे, या घरची लक्ष्मी मी आहे। लग्न करून आली या घरात, घुसले नाहीये। आणि अजून एक गोष्ट, तुमच्या या कट कारस्थानांमुळे मी घाबरेन असं समजू नका। कारण आता ही लक्ष्मी दुर्गेचं रूप घेणार आहे। भाऊजीने असं बोलायला नको होतं। शिवानी, माणूस कधी कधी असं बोलू शकतो रागाच्या भरात। हो ओंकार, मान्य आहे मला, पण अरे चार चौकात असं बोलायचं? एवढं केलं वहिनींनी आणि त्यांच्या वाट्याला काय आलं? कसं बोलू शकतात
तुम्ही अधिपती? मी बायको आहे तुमची. बायकोला असं कसं बोलू शकता हो तुम्ही? आणि तुम्ही नवऱ्याला काय पण बोलू शकता का मग? काय बोललीये मी? काय बोलला काय नाही तर परत सगळी बाराखडी ऐकून दाखवतो तुम्हाला. मी चुकीचं बोलले का अधिपती काही? अहो, काय चूक आणि बरोबर एवढंच असते काय संसारात? हा? आणि संसार म्हणल्यावर काय सगळं बरोबरच असायला पाहिजे? कवा कवा चुकतोय माणूस, ते सोडून पुढे जायचं का तेच उगाळत बसायचं? उघडत नाहीये मी अधिपती. मी जाऊ दे तुम्ही काय बोलू नका. आता माझं डोसकं नाही टाळ्यावर. जाऊ दे. तुमचं डोकं ताळ्यावर नाहीये म्हणून काय वाटेल ते बोलाल मला. निर्णय घ्या, निर्णय घ्या. पण काय निर्णय घेऊ मी अधिपती? तुम्हाला वाटेल तो निर्णय तुम्ही घ्या हो. अधिपती, देवा ब्राह्मणाच्या साक्षीनं लग्न करून या घरात आलीये मी. पुन्हा पुन्हा तुम्ही तेच म्हणताय, निर्णय घ्या, निर्णय घ्या, निर्णय घ्या. म्हणजे काय काय बोलताय तुम्ही? कळतंय का तुम्हाला? त्या बाई सतत मला त्रास देतात. त्या बाई काय, हे काय तुम्ही बोलताय? तुम्हाला कळतं का? त्या बाई काय, त्या बाई ही काय बोलायची पद्धत आहे तुमची? चूक कुणाची, दोष कुणाला देताय? हा ना का काय बोलताय तुम्ही ते? हा, त्या चारुलता मॅडमचं सोंग घेऊन आमच्या आई साहेब या घरात आल्या. आमच्या बापासंग लगीन करायची त्यांची इच्छा होती. तुमचं काय घोडं मारलं होतं त्यांनी? मला काय त्रास दिला होता काय त्यांनी? दिला होता काय? नाही ना. तुम्हाला मी त्यानंतर पण लई वेळा समजावलं, पण तुम्ही ते लगीन होऊच दिलं नाही. कारण तुम्हाला आमच्या आई साहेब या घरात नकोच आहे एवढं कळतंय मला. आणि त्या बजाला तुम्ही घेऊन आला ना घरात, तर आई साहेबांनी आणलं? कुणी आणलं? अधिपती, आणि तुम्हाला मी दिलेल्या नोटा त्या बजाकडे कशा काय सापडल्या? आणि मास्तरीनबाईच्या वृद्धाश्रमाचा विषय पण तुम्ही माझ्याकडे बोलला होता. आम्ही भले अडाणी आहे, 2 + 2 4 होत्या तेवढं कळतंय बघा आम्हाला. अधिपती, चारू, मला माफ करशील ना तू? तुला ओळखायला चूक केली मी. माझी गल्लत कशी झाली चारू? असा कसा बोललो मी? मला माफ कर. आणि चारू, मला मार्ग दाखव प्लीज. चारू, माझ्यावर रागू नको. मला समजून घे आणि काहीतरी मार्ग दाखव. चारू, मी काय करू? या नागिणीला मी घरातून बाहेर कसं काढू? काहीतरी करायला हवं चारू, नाहीतर ती बाई माझ्या मुलाचा संसार मोडल्याशिवाय राहणार नाही. चारू प्लीज, काहीतरी मार्ग दाखव. सगळं तुझ्या हातात आहे, तुझ्या हातात आहे सगळं. त्यांच्या हातात काहीच नाही. जे आहे ते तुमच्या हातात आहे. गपगुमान लग्न केलं असतं तर एवढं रामायण घडलंच नसतं. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.